आम्ही आता उतरलो आहे ठाण्याला आणि आता चाललो आम्ही बबलू बाईक मोटर्सकडे. तर आता आम्ही ॲड्रेस रिक्षावाल्याला विचारलेला आहे. तर पुढे कुठे रिक्षा थांबत आहे तिथे, तर तुम्ही बघू शकता पुढे कुठे लाईन आहे रिक्षावाल्यांची. तर तुम्हाला दाखवतो पुढे, आणि पुढे गेल्यावरती बाईक कशा प्राईस काय ते तुम्हाला मी मोबाईलच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्यामधून दाखवतो मी. तर रिक्षासाठी आम्ही तो उभा आहे बघा इकडे. मित्रांनो कत्राली स्टेशन निघणार आहे, त्या भेटले आम्हाला. आम्ही चाललो आहे, बघू शकतो तिथे. हां, काय शेअरिंग नाही मित्र मीटर. तर मीटरवरती रिक्षा आहेत चालेल. ठाणा स्टेशनवरनं आम्ही कत्राली जायला तुम्हाला इथे रिक्षा आहेत. आपल्याला बबलू मोटार्स शॉप भेटलेला आहे. तर आम्ही आता उतरलो इथे. चंदनवाडी स्टॉप आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढे आतमध्ये गेल्यावरती बाईकचे. हे आहे बबलू मोटार्स. मला डेस्टिनेशनवर बॅनर दाखवतो. तर सोन चला आतमध्ये तुम्ही बघूया. इकडे आतमध्येच आहे. बाईक्स लावलेलेच इथे ठेवू बघा इथे. तर बघूया पुढे इथे जरा हे बघा गाड्या. तर बाईक लावलेले आहेत, सगळ्या बाईकच आहेत बघा इकडे. बबलू मोटार्स बाईक्स इथे आम्ही लावलेलं आहे. तर इथला जो ओनर आहे तो बबलू सेट आहे. ते आपल्याला दाखवतील बाईकची काय ते व्हॅरायटी आणि प्राईस काय आहे, फर्स्ट पार्टी आहे काय सेकंड पार्टी, हे सगळे तुम्हाला दाखवणार बाईक जेवढं आहेत त्या. फर्स्ट पार्टी मतलब फर्स्ट सिंगल पार्टी है ना. गाड़ी कितनी चली? चालू करके तो जो मतलब अपन जो बाइक मतलब देखते हो, तो इसका डाउन पेमेंट कौन सा किसका कैसा कैसा वेराइटी अलग अलग रहेगा ना. इनका जो मतलब अपन ये बाइक देखेगा तो उसका स्टार्टिंग मतलब उसका क्या देने का मतलब कुछ. इसका मिनिमम डाउन पेमेंट कैसा है, वो जो 30% डाउन पेमेंट करना पड़ेगा आपको कोई भी गाड़ी पे. सपोज जैसे 1 लाख रुपीज़ का गाड़ी है तो मिनिमम 30,000 डाउन पेमेंट करना पड़ेगा. 1.5 लाख के लगभग गाड़ी रहा तो समझो एस्टिमेट 35 to 40,000 करना पड़ेगा. वैसा मिनिमम उतना तो देना ही पड़ेगा. मतलब जैसा 1 लाख का है या कुछ मतलब 40 या कुछ तो इसकी वजह से ना. ठीक है, अलग अलग तो गाड़ी का हम लोग को कैसा मतलब जैसा हम बताते हैं वैसा रेट हमको मतलब जो है बता दो. ठीक है, अभी ये तो देखा हमने. और कौन सा चेक और गाड़ी का ये सब अवेलेबल है स्टॉक अभी तो.
ठीक आहे, बघ कोणत्या कोणत्या गाड्या आहेत त्या. दिखा हमको थोडा गाडी कोणचं कोणचं आहे. ठीक आहे, आपण गाड्या बघूया. आता 2-3 गाड्या बघितलेल्याच आहेत. तर अजून आता गाड्यांचं व्हॅरायटी आपल्याला बघितलेली आहे. त्यांचं डाऊन पेमेंट आहे 1,00,000च्या गाड्या जर 1.5 लाखच्या असेल तर तुम्हाला डाऊन पेमेंट 30 या 35 या 40पर्यंत तुम्हाला डाऊन पेमेंट द्यायला लागतील, अर्धी रक्कम. आणि फर्स्ट पार्टी आहे बघू बाईकडे, फर्स्ट पार्टीची आहेत. तर तुम्हाला दाखवत्या गाड्यांच्या सगळ्या गाड्या आहेत. रॉयल आहेत, होंडाची आहे. ही आहे बाईक, काय कोणतं नाव आहे बाईकचं? ही आहे अँटीविट्रिक गाडी. हिची प्राईस आहे 1,30,000 मिनिमम. आपण आलो आहे तलावच्या इथे. हा आहे तलाव. हा तलाव प्रत्येक प्रोग्रामच्या ह्याच्यामध्ये माध्यमातून शूट होतो आहे. हा प्रोग्राममध्ये हा तलाव आहे. लागत पुढे इथे पण मित्रांनो सेल लागलेला आहे. आय लव ठाणे. हा जो आहे जांभी नाक्याचा तलाव आहे. तिथे भरपूर प्रोग्राममध्ये शूट आहे त्या तलावाची. बघू शकता. ठाणे स्टेशनवरून आले की तुम्हाला तो दिसणारच. मी जाणार, मी त्याला बोलणारच आहे ना. तर मी त्याला सांगणारच आहे मी त्याला. तर मित्रांनो हा जो गेट आहे बोटिंग रायडिंग होतं इथे त्या तलावामध्ये. तर आता सध्या मला ड्रायव्हरचं बंद आहे वाटतं इथे. पुढे जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पुढे. हे बघा, हे जो आहे तलाव. आमच्या याला ना आळशीपणा आहे. त्याला बोललो तर येत नाही येत आहे. चला मी दाखवतो तुम्हाला. 25 तारीख आलेले आहे. तर क्रिसमसचे बघा हे तयारी चालू आहे. हे बघा जिथे बाहेरगावी जसे काचा लावलेले आहेत ना, तशा यात काचा आहेत. इथे पण काचा लावलेले आहेत. हा आपला किल्ला बनवलेला आहे. किल्ला हा बघा, किल्ला आहे इथे. त्यांना बघून जरा आपण जरा 2 मिनटं विचारूया साहेबांना. साहेब इथून बाहेरनं शूट करू काय साहेब? चालेल ना, धन्यवाद. हां, तर आपल्याला साहेबांनी जरा इकडे अलाउड नाही आहे, तर आपल्याला ते दिलेलं आहे परमिशन बघण्यासाठी. तर महाराजांचा जो स्मारक आहे तो तुम्ही बघा इथे. तर तलावाच्या बाजूलाच आहे किल्ला बांधला आहे आणि आपली मशालच भडकते. बघा हा जो गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये आहेत आणि महाराजांची स्मारक मूर्ती आहे. बघा इकडे ती भारी वाटते एकदम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तो मित्रांनो आपण महाराजांची स्मारकची शूट केलेली आहे. तर बघा इकडे दाखवा तुम्हाला. ठीक आहे. आणि पुढे तिकडे रात्री कोणी केलेला होता.
तर मित्रांनो आम्ही आता चालू परत रिटर्न घरी. आता नेरूळपर्यंतच चालू आहे. ट्रेन नेरूळपर्यंत आहे. पनवेलपर्यंत आज मेगा ब्लॉक आहे म्हणण्यावरती आम्ही नेरूळपर्यंत नेरूळला उतरून परत आम्ही बस पकडून बेलापूरला येणार. ठीक आहे चला. हो मित्रांनो आपली नेरूळ गाडी आलेली आहे. बघा इकडे नेरूळच लागलेली ही गाडी येते. गाडी नेरूळपर्यंत जाईल. तर मित्रांनो दाखवतो मला गाडी. मित्रांनो आपली गाडी सुटलेली आहे नेरूळ. उतरलो आपण. बस पकडूया आपण. बस पकडू. मी स्काय वॉकवरनं चाललेलं आहे पलीकडे. चल हा आहे पनवेल हायवे रोड. इथून येणार हा आहे पनवेल हायवे रोड. प्रत्येक एस टी गावाला जायला पण इथून भेटणार जवळून. तर मित्रांनो आपण निरा पिऊया. निरा घे. निरा घे ना मग तुला घे. निरा पितोय. बसमध्ये बस थांबलीच नव्हती आणि आता बस थांबली आणि आता आपल्याला बरोबरच बस आहे. तर बसून घ्या. मित्रांनो आपल्याला विषय जागा बसायला. आता आपण बसमध्ये बसतो. घेऊन काढलेली आहे तिकीट बसची.